महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची सर्व तयारी आहे आणि सद्यस्थितीत आपण पाहतो की मतदानही मोठ्या उत्साहाने होत आहे. यामध्ये मात्र काही नवीन मतदार आहे, जे युवा मतदार आहे, ज्यांनी हे प्रथमच आपला मतदारांचा हक्क बजावलेला आहे. तर काही अशी तरुण एक युवती आहे ज्यांच्याशी आपण बोलू की ते प्रथम मतदान केलेलं आहे. आपण त्याची बातचीत करूया. तुझं नाव? मंजुषा धूत. तू यावेळेस प्रथमच मतदान केलेलं आहे. तर कसं वाटलं तुला हे मतदान करत असताना? मतदानाचं म्हणजे भविष्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी किंवा भारताचं आणि देशहितासाठी मतदान करणं गरजेचं आहे, ज्याला आपण लोकशाहीचा कणा असंही म्हणू शकतो. तर प्रत्येक भावी मतदारांनी किंवा 18 वर्ष ज्याला पूर्ण झालेले आहेत त्यांनी मतदान करून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि मला पहिल्यांदा मतदान करून खूप छान वाटलेलं आहे. बरं, तू पहिलीच वेळ जे मतदान केलेलं आहे, तू ज्याला मतदान केलेलं आहे त्याच्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? आपल्या जसं की आपण म्हणतो की आपली सुरुवात म्हणजे उमेदवार जो पण आपण निवडून आणणार आहोत त्याने त्याची सुरुवात त्याच्या जसं गावापासून, समाजापासून आणि हे करता करता आपण राष्ट्रहितापर्यंत जातो. तर मी ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये हेच पाहिलेलं आहे की त्यांनी आतापर्यंत काय काय सुविधा त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या देशासाठी केलेल्या आहेत आणि पुढेही ते अशीच करत राहतील या विचारधारेने मी त्यांना मतदान केलेले आहे. खूपच असं उत्कृष्ट प्रतिक्रिया यावेळी नवीन मतदारांनी केलेली आहे. तर अशाच प्रकारे काही युवक युवती जे आहेत आपले मतदान करून आपल्या ह्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशा त्यांच्या इच्छा आहेत, ज्या उमेदवारांना त्यानं मतदान दिलेले आहेत. वतन न्यूजसाठी शेख अन्सार, रिसोड, जिल्हा वाशिम.